Baba. Sush, your favorite? Pass it, please. अधिरा हे काय ग? Baba, this is called as hummus. हमस. आणि हे जे काय खायला दिलेस याचं नाव? This is stuffed pita bread. ओ स्टफ पिटा ब्रेड. Yeah, correct. हे कशाबरोबर खायचं? हे हमस मध्ये असं डिप करायचं आणि खायचं. ओके ओके. वा, अप्रतिम. है ना? मला आवडलं. बाबा, तुम्ही ना हे घ्या, चिली सॉस घ्या. यू विल लव्ह इट. अगं नाही नको, हे छान आहे. आहे अधिरा, लागतं एकदम. आई, हे फूड असंच असतं, ओके? असं थोडं ब्लँड आणि सटल असतं. अशीच टेस्ट असते. अरे हे काय, हे नाही का रोहन, तुला मी आधी ती शिळी चपाती असायची ती तव्यावरती मस्तपैकी तेल लावून गरम करून कडक करून त्याच्यामध्ये भाजी घालून दुमडून द्यायचे, ते सेम टू सेम तर आहे तसं. आई याला चपाती म्हणून ह्याचं इन्सल्ट नका करू. खूप चांगल्या ठिकाणाहून मागवलेलं हे टेस्टी फूड आहे. सो याला अशी नावं ठेवून ह्याचा इन्सल्ट नका करू प्लीज. अरे वा, हे बरं आहे. बाहेरून आणलेले पदार्थ सगळे आवडतात हा, त्यांचा रेस्पेक्ट करायचा आणि घरातल्या माणसांचा रेस्पेक्ट नाही करायचा. तर घरातल्या माणसांचा रेस्पेक्ट पण करा. त्यांचा इन्सल्ट केलेला चालतो काय तुम्हाला, आणि ह्याचा इन्सल्ट केलेला तुम्हाला नाही चालत. बघा, ह्याचा इन्सल्ट करते मी. आई जरा शांत बसशील का प्लीज? आपण खातोय ना आता. मी का शांत राहू? आता मला नाही आवडलं तर मी नाही म्हटलं ना, त्यात काय एवढं. मग एवढे जर पदार्थ आवडतात मग घरी कधीतरी पदार्थ करून खायला दे म्हणावं. आई, मला बनवता आलं असतं ना तर मी नक्कीच तुम्हाला करून खायला घातलं असतं. पण काय प्रॉब्लेम आहे माहितीये का, तुम्ही त्यामध्ये पण काही ना काहीतरी प्रॉब्लेम काढलाच असता शोधून. क्या? बिकॉज यू नो व्हॉट, तुम्हाला कोणीही खुश ठेवू शकत नाही. पाहिलं, बघितलं कसं बोलते, बघितलं. अधिरा जाऊ दे ना, सोड. कुणी काही बोललं ना तरी आपण त्याला उलट उत्तर द्यायचं नाही. आय एम सॉरी बाबा, पण मी काय आता लहान नाहीये आणि माझी काही चूक नाही तर मी यांचं काय ऐकून घेऊ. नाही ग बाई, माझंच चुकलं, मीच चुकले. बस, मी घरामध्ये एवढी मरते, मी तुमच्या सगळ्यासाठी अगदी स्वयंपाक करते, पण त्याचं कधीच कौतुक करत नाही कोणी. पण आमच्या सुनबाईंनी बाहेरून आणलेले एवढ्या महागड्या पदार्थाचं मात्र सगळीजण कौतुक करतात. वा 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 वा, छान. कितीही गिळगिळीत लागलं तरी. तुम्हाला एवढा प्रॉब्लेम आहे ना तर नका खाऊ. सिंपल. ठीक आहे ना मग, म्हणजे मी उपाशी राहायचं आणि मी काय बोलायचंच नाही. वा, छान आहे ना मग. नाहीतरी मी काय खाल्लं नाही खाल्लं कोणाला काय फरक पडणार आहे. जाऊ दे, राहू दे, राहू दे, राहू दे, जाऊ दे. खा तुम्ही. माझं काय? आई ऐक ना जरा. कशा आहे ते, यांना कोणी समजावत नाही. अधिरा जाऊ दे, सोडून दे ना. आम्ही एन्जॉय करतोय ना. मग बरं, मला याचं नाव पुन्हा एकदा सांग, मी विसरलो ग. स्टफ्ड पिटा ब्रेड. स्टफ पिटा ब्रेड. आता उद्या ना जोशाला जाऊन ठणकावूनच सांगतो, माझ्या सुनेनं स्टफ पिटा ब्रेड आणला होता. अरे काय अप्रतिम होता म्हणून सांगतो. सुश घे. हा, लाजवाब, लाजवाब आजी. काय आमटी झाली, म्हणजे स्वर्गीय स्वर्गीय चव आहे आमटीला. आवडली तुला? म्हणजे इतक्या दिवसांनी असं परिपूर्ण ताट बघायला मिळतंय. बटाट्याच्या काचऱ्या, लिंबाचं लोणचं, गाजराची कोशिंबीर, मटार पॅटीस, असा वाफाळलेला भात, त्याच्यावर साजूक तूप आणि ही अशक्य चवीची आमटी. हा हा हा, त्याच्याबरोबर गुलाबजाम, ताक, पोळी.
हे ना असं जेवण देवा जगात प्रत्येकाला मिळू दे. हा हा हा. आणि सगळ्यात महत्वाचं काय की कशाबरोबर काय असलं पाहिजे पानात हे सुद्धा कळलं पाहिजे ना. नुसतंच कोणाला शिकून उपयोग नाही. हा असं उगाच काही तिखट नाही, उगाच काही आंबट मसालेदार नाही, एकदम साधं सरळ स्वच्छ घरचं जेवण. अंशू, खरं म्हणजे तू हे असं जेवण रोज जेवलं पाहिजेस. तुम्ही मुलं ना आजकाल खूप बाहेरचं जेवतात, त्यामुळे तुमच्या तब्येती बिघडतात. हे असं जेवलंस ना रोज घरचं, कधीच डॉक्टरकडे जायला लागणार नाही. अरे 5 स्टार हॉटेलच्या जेवणाला सुद्धा अशी चव येणार नाही, इतकं अप्रतिम जेवण आहे. आजी गिव मी हँड. अरे मी जेवतो. तुझा हात दे मला आजी. वाह, ज्या हाताची चव या जेवणात उतरली आहे त्या हाताला वंदन केलं पाहिजे आजी. काय अप्रतिम अप्रतिम जेवण बनवलंय आजी. वा 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 आजी. आज मी खुश झालोय. आज तू मागशील ते गिफ्ट तुला देईन. वा 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 लाजवाब. अजी पुन्हा वाटून हात दे. अरे काय जेवण दे इकडे. काय अप्रतिम बनवलायस मटार पॅटीस आजी. काय जेवण बनवलंयस तू. अरे पिंट्या, माझा हात सोड आणि स्वानंदीचा हात धर. अरे अरे हे हे जे सगळं चविष्ट जेवण आहे ना ते मी नाही बनवलं, स्वानंदीने बनवलं. तिने मला सांगितलं होतं तुला नको सांगू म्हणून. आजी पण मग ज्याचं क्रेडिट आहे त्याला दिलं पाहिजे ना ते. नाही तू खोटं बोलतेस आजी. अरे मी कशाला खोटं बोलू. आणि काय शक्य नाहीये. दिवाळीमध्ये तो बेसनाच्या लाडवाचा डबा फस्त केला होतास ना तू. आणि हे जे सकाळी नाश्त्याला जे धिरडी केली होती तिने ती, आणि ते गुलाबजाम. पदार्थ करणं वेगळं आणि एकदम अख्खं इतकं सुंदर जेवण करणं वेगळं. तू शिकवलं असेल पण म्हणून प्रत्येकाच्या हाताला अशी नसते चव. अरे खरंच तिने केलंय. नाही माझी एकदा कधीतरी जमतं म्हणून सतत जमेल असं नाही. हे नाही माझा नाही विश्वास. तू जेवणाची शपथ घेऊन सांग मला त्यांनी बनवलं. मी कशाला शपथ घेऊ आणि खोटं का बोलू मी असं. अंशू काय चाललं तुझं. जेवताना जेवणात लक्ष दे. गप्पा मारू नकोस इकडे तिकडे. अरे बेटा तुला वेगळं सांगायला पाहिजे. मग काय चाललं खुसखुस खुसखुस खुसखुस. अजिबात गप्पा मारायच्या नाही जेवणाच्या टेबलवर. चला जेवणात लक्ष द्या. तुझं मन दुखावू शकत नाही म्हणून. तुम्हाला वेगळं सांगायचं का. बसून जेवा आता गपचूप.